उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभाग क्रमांक 14 चे अ आणि ब काँग्रेस पक्षाचे उमेदवार रिंगणात. उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभाग क्रमांक 14 अ आणि ब काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू फक्के आणि संगीता युवराज पगारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रभाग क्रमांक 14 मध्ये बऱ्याच वर्षापासून नाली, गटारे, रस्ते, पाणी विविध कामाचा विकास झाला नसून भकास झाला आहे. आम्ही निवडून आल्यानंतर प्रभागातील विविध कामांचा विकास हेच आमचे ध्येय असेल. तसेच प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या यावेळेस सोडविणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना उमेदवार यांनी सांगितले आहे. उमेदवार राजू फक्के आणि संगीता युवराज पगारे यांनी सांगितले आहे. अ मधून महिला अनुसूचित जातीमधून उमेदवार म्हणून उभी आहे. विकासाच्याबद्दल काय सांगाल? विकासाच्याबद्दल इथे बऱ्याच समस्या आहेत. आपल्या उल्हासनगरमध्ये काही ठिकाणी खड्ड्यांचं राज्य निर्माण झालेलं आहे. जिथे बघावं तिकडे खड्डे, जिकडे बघावं तिकडे खड्डे. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होतात. आणि पाण्याच्या वगैरे समस्या आहेत. पाणी काही प्रभागामध्ये पाणीच नाही. इथं आताचे जे नगरसेवक आहेत त्यांना वाटतं यांना काय पाण्याची आवश्यकता नाहीच आहे, तर ते काय दुर्लक्ष करतात. त्यामुळे पाण्याचे हाल आहेत. तर ते पाण्याची व्यवस्था आम्ही आल्यानंतर आम्ही काहीतरी करू. मतदारांना काय सांगणार तुम्ही? मतदारांना सांगणार की आम्ही आता सध्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी या पक्षातर्फे आम्ही कार्य करणार आहोत. आणि आमचा एक एजेंडा असेल काँग्रेसतर्फे की ज्यांची घरं 500 स्क्वेअर फीट कमी आहेत त्यांना आम्ही हाऊस टॅक्स रद्द करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पक्षाच्या वतीने. निवडणूक लढत आहेत. आम्ही उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक पॅनल क्रमांक 14 अ आणि ब राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमधून निवडणूक लढवित आहोत. जनतेच्या हितासाठी आपण कोणकोणते कामे करणार? जनतेच्या हितासाठी तसं म्हटलं तर आम्ही जवळजवळ 30-40 वर्षे या प्रभागात नागरी समस्या घेऊन लढत असतो. अनेक संघर्ष उपोषणं केलेले आहेत, परंतु आमच्या प्रभागाचा विकास काही झालेला नाही. अनेक नागरिक समस्या इथे उपस्थित आहेत. गेली 15 ते 20 दशकं अनेक प्रस्थापित इथे निवडून आले, परंतु वार्डाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून जनतेच्या सर्वांच्या अनुमती आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. आमचा उद्देश फक्त आमच्या प्रभागातील नागरी समस्या समूळ नष्ट करणं हाच आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? मी मतदारांना हेच आवाहन करेन की जर आपल्याला चांगला स्वच्छ नगरसेवक द्यायचा असेल तर पैशाला आणि त्यांच्या इतर गोष्टींना बळी पडू नका. कारण आपण ज्यावेळेस पैशाला आणि त्यांच्या आमिषाला बळी पडतो, ज्यावेळेस आपल्या समस्या आणि काम निघतं वार्डाची, तर त्यावेळेस ते त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपल्या प्रभागांमध्ये सतत उपलब्ध असणारे नगरसेवक, सतत आपल्या संपर्कात असलेले आपले घरचे नगरसेवक किंवा कार्यकर्ते अशा उमेदवारांनाच निवडून द्या. तुमची पुढची समजा तुम्ही उद्या अर्ज भरला आहे आणि पुढची तुमची रूपरेषा काय असेल विकासाची? आम्ही जो काही उमेदवारी अर्ज भरलेला आहे 14 बच्या नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, तर यापुढे आम्ही निवडून आल्यानंतर आमचं सर्वप्रथम कर्तव्य हे असेल की आमच्या प्रभागात पाणी समस्या, इतर समस्या जशा साफसफाई वगैरे आहे, ज्येष्ठ नागरिकांना इथे गार्डन नाही, वाचनालय नाही आणि शाळेच्या ज्या मूलभूत सुविधा महापालिकेच्या शाळेच्या जे काही दुरावस्था झालेली त्याकडे आमचं प्रथम लक्ष असेल.